नमस्कार. बालदमा आणि त्याचे उपाय पार्ट 1 मध्ये आपण त्याची कारणं, त्याची लक्षणं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की धूर, प्रदूषण ही नेहमीची कारणं तर आहेत, त्यात काही दुमतच नाही आहे. परंतु आयुर्वेद नेहमी प्रत्येक आजाराविषयी एक वेगळा दृष्टिकोन ठेवून असतो, कारण तो मूले कुठारा, अगदी आजार मुळापासून घालवण्यासाठी काय करता येईल हा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. त्यामुळं आहार विहार ही प्रत्येक आजाराची एक किल्ली असते आणि त्याचा सविस्तर इतिहास घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर जेव्हा बालदमा या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा मूलतःच बालक जे आहे किंवा बाल्यावस्था जी आहे ही कफदोषाशी निगडीत आहे. त्याचं प्राधान्य त्या काळामध्ये असतं. त्यामुळं कफदोष वाढवणारे ज्या काही गोष्टी असतात त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे वातवृद्धी याचासुद्धा विचार यामध्ये शास्त्रकारांनी केलेला दिसतो. आणि मुख्य म्हणजे श्वास हा जो विकार आहे हा आमाशय समुद्भव असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. म्हणजे त्याची उत्पत्ती ही आमाशयामध्ये येते. जरी त्याची लक्षणं आपल्याला फुफ्फुसामध्ये श्वसन संस्थेमध्ये दिसत असतील तरी त्याचं मूळ हे आमाशयामध्ये असतं. त्यामुळं अग्निसंस्थेची चिकित्सा किंवा रसवह स्रोतसाची चिकित्सा, कफदोषाची चिकित्सा, आमाशय शुद्धीची चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि त्या अनुषंगानेच कारणं आपण सहज त्यामध्ये लॉजिक लावू शकतो की कोणते पदार्थ हे कफवृद्धीकर असतात, हे श्वास वाढवायला नक्की कारणीभूत होतात. तर महत्त्वाचं पचायला जड जे पदार्थ असतात, मग हे पंजाबी, चायनीज पदार्थ किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉम्बिनेशनमधून बनवलेली जी काही कोल्ड्रिंक्स असतात, यासारखे बाहेरचे जे पदार्थ असतात हे पचायला जड असतात, हे कफदोष वाढवतात. दुग्धजन्य पदार्थ, तर या निमित्ताने मी अनेक क्लिप्समध्ये ही गोष्ट वारंवार भर देऊन सांगितलेली की दुधाविषयी आपल्या लोकांचा एक विनाकारण एक सॉफ्ट कॉर्नर असतो की दूध हे सर्व गुणसंपन्न आहे आणि हे सर्व प्रकृतीच्या लोकांना सूटच होणार आहे किंवा मुलांनी दूध हे पिलंच पाहिजे. यासाठी आया विशेषतः जंग पछाडत असतात आणि मुलांच्या मागं दुधाचे ग्लास घेऊन धावत असतात. हे चित्र अनेक घरांमध्ये दिसतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सारखे की जेव्हा मुलांना विशेषतः कफदोषच्या संबंधातले जे आजार असतात त्यावेळेस आपण दुधाचा आग्रह हा अजिबात करायला नाही पाहिजे. कारण एका पद्धतीने आपण त्याचा आजार वाढवत असतो. ते दूध त्याला उपयोगी व्हायच्याऐवजी अत्यंत त्रासदायक होत असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ हे श्वासाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं कारण आहे. सी फूड हे सुद्धा कफवर्धक आहे. त्यामुळे मासे, प्रॉन्स यासारख्या गोष्टी याच्यामध्ये टाळल्या पाहिजेत. आणि विशेषतः या सगळ्या पदार्थांमध्ये खास करून ॲलर्जी ट्रिगर करण्याचा सुद्धा कंपोनंट महत्त्वाचा असतो. त्यामुळे सी फूड ह्या गोष्टी श्वासाच्या बाबतीत, बालदम्याच्या बाबतीत नको. रात्री उशिरा जेवण हे फार महत्त्वाचं आहे की जसं आपण रात्र सूर्यास्तानंतर पुढे वेळ सरकायला लागते तसं आपला मेटाबॉलिझम स्लो असतो हे आपण जाणतो. पण आपला अग्नी मंद होत असतो. सगळ्या गोष्टी खाल्लेल्या अन्नाचं शरीरामध्ये रूपांतर करायचं काम कोण करत असतं तर आपला अग्नी करत असतो. जशी सूर्यशक्ती कमी होते तशी आपली पाचन क्षमता कमी होते. त्यामुळे जेवढं आपण उशिरा जेवत जाऊ तेव्हा श्वासच नाही किंवा दमाच नाही, अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. सध्याचा एक लेटेस्ट रिसर्च रिपोर्ट या निमित्ताने मी वाचला आपल्याशी शेअर करू इच्छितो की याच्यामध्ये जे दीर्घायुष्य लोक आहेत त्यांची जेव्हा गुपित काय आहे की का ही माणसं 100पर्यंत सहज पार करतात वयाची, तेव्हा लक्षात आलं की ह्या बहुसंख्य माणसांनी सूर्यास्तानंतर जेवण खाण हे टाळलं होतं किंवा अत्यल्प होतं. तर ही गोष्ट या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. गार किंवा थंड गुण जो आहे, शीत गुण जो आहे, हा कफदोष आणि वातदोष दोन्ही वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे आजकाल फ्रीजमधल्या गोष्टी जशाला तशा वापरणं, थंड गोष्टी पिणं, अकाली कुठलाही विधिनिषेध न बाळगता थंड सीझनमध्ये, थंड ऋतूमध्ये सुद्धा आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यासारख्या गोष्टींचं सेवन करणं हे या बालदम्याचा अटॅक क्रिएट होण्यासाठी कारणीभूत होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण आत्ता बोलत आहोत बालदमा, त्यामुळं त्याच्यामध्ये आयुर्वेदाने एक अतिशय उत्तम निरीक्षण याच्यामध्ये सांगितलं. ते म्हणजे
वेगविधारण की वेगधारण की काही वेग जे आहेत की ते जर धारण केले, विशेषतः मलवेग जो असतो तो सकाळच्या वेळेस पोट व्यवस्थित साफ होणं ही आरोग्याची अत्यंत महत्त्वाची किल्ली आहे. आधुनिक शास्त्र या गोष्टीला काही वर्षांपूर्वी महत्त्व देत नव्हतं, परंतु जसा जसा संशोधन पुढे जात आहे तेव्हा ही गोष्ट लक्षात येत आहे की सकाळी पोट साफ होणं, एकच वेळेस पोट साफ होणं ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे अगदी साध्या सर्दीपासून ते कॅन्सरसारख्या अनेक विकारांच्या बाबतीमध्ये ही तुमची पोट साफ न होण्याची जी सवय आहे ही दडलेली आहे, ही या निमित्ताने मी अत्यंत भर देऊन सांगत आहे. तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये सकाळच्या शाळा जेव्हा असतात तेव्हा रात्री उशिरा झोपणं, त्यामुळे सकाळी गडबडीत उशिरा उठणं, गडबडीत आवरणं, पटपट आंघोळ करून निघणं आणि त्यावेळेस संडास सकाळी साफ होणं यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीला फाटा दिला जातो. हे एक प्रकारचं वेगविधारणच आहे. मग मुलांना शाळेच्या वेळेमध्ये कधीकधी या पद्धतीची संडासची भावना होऊ शकते, परंतु लाजेमुळे म्हणा किंवा वेळ नसल्यामुळं, काही तास चालू असल्यामुळं ही मुलं हा वेग टाळतात आणि त्याचं पर्यवसन वातवृद्धीमध्ये होतं. हा वाढलेला जो प्रकुपित झालेला अपान वायू जो आहे हा प्रतिलोमित होतो आणि तो वरच्या वायूंना त्रास देतो. उदान, प्राणवायू हे सगळे बिघडतात आणि त्यामुळे श्वासाची संप्राप्तीची पायाभरणी होते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आपण पूर्वीच्या काळापेक्षा सध्याच्या काळाची तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की किती पॅकबंद, डबाबंद किंवा पॅकिंग केलेल्या खाद्यपदार्थ हे आपल्या घरामध्ये येत असतात. किंवा जेव्हा आजकाल आपण कुठल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जातो तेव्हा जे भाज्यांना, सूप्सना वेगवेगळे जे आकर्षक रंग आलेले असतात हे नैसर्गिक रंग नसतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारची रसायनं टाकलेली असतात आणि त्यांचीसुद्धा अलर्जी मुलांना होत असते. बिस्किट खाणे, बेकरीचे प्रॉडक्ट खाणे या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्हचा वारेमाप वापर केलेला असतो. या गोष्टी टाळायला पाहिजेत. त्याचप्रमाणे वेळच्या वेळी जेवण करणं, ताजं बनवलेलं घेणं, वेळच्या वेळी खाणं हे श्वास टाळण्याच्या दृष्टीने, बालदमा टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. चला आपण आता चिकित्सेच्या बाबतीमध्ये विचार करू. तर उरोस्नेहन आणि स्वेदन, छातीचा, पाठीचा, गळ्याचा, मानेचा जो भाग आहे त्या भागाला तेल घ्या, तिळासारखं तेल, त्याच्यामध्ये थोडं सैंधव टाका, ते गरम करून त्यांनी मालिश करा. तवा गरम करून त्याच्यावरती जे फडकं असतं ते गरम करून त्यांनी छातीला जर शेक दिला, या साध्या गोष्टीमुळं मुलाचा जो दमा वाढत असतो किंवा त्याला एक जो वेगावस्था म्हणतात किंवा अटॅक्स या स्वरूपामध्ये ॲस्थमाचा येऊ शकतो, तर ही गोष्ट आपण याच्यामध्ये टाळू शकतो. या सोप्या उपायाने मुहूर्मुहूर औषधं देणं, आयुर्वेदामध्ये एक वेगळी पद्धत आहे औषध देण्याची, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधांचं मिश्रण असतं. ते मधामध्ये किंवा आल्याचा रस, मध किंवा तांबूल सोरस या पद्धतीने औषधं एकत्र टाकून दर अर्ध्या तासांनी 15-15 मिनिटांनी जिभेवरती चाटण देणं, या गोष्टीमुळं दम्याचा अटॅक कमी होऊ शकतो. पुढचे जे काही इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन वगैरे गोष्टी या नक्की टळू शकतात. अनेक प्रकारची आसव अरिष्ट नैसर्गिक मद्यकल्पना ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये नॅचरली फर्मंटेड अल्कोहोल असतं की जे शरीराला अत्यंत उपयुक्त ठरतं अशा इमर्जन्सीच्या वेळेस, त्याचा वापर आपण करतो. आणि बस्ती ही एक अतिशय सोपी आणि अटॅक टाळण्यासाठीची ट्रीटमेंट आहे. खोकल्याची जेव्हा न थांबणारी उबळ असते, ड्राय कफ असतो, दम लागत असतो, त्यावेळेस कोमट केलेलं एखादा औषधी तेल हे गुदद्वारा वाटे आत जर सोडलं तर याला बस्ती उपचार म्हणतात. त्याच्याने वातशमन होतं आणि अटॅक हा टळू शकतो. तर हे अत्यंत वेगळे अशी अभिनव उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आहे की जी आधुनिक शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. महत्त्वाचा एक आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो ते म्हणजे ट्रीटमेंट करताना की आजार हा कुठल्या अवयवावर जास्त हानी करतो, तर जेव्हा आजार जातो तेव्हा त्या अवयवाला बळ देणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे लाक्षणिक उपशय मिळाला, कफ कमी झाला, दम कमी झाला, परंतु जर त्या फुफ्फुस या अवयवाची, श्वसन संस्थेची जर आपण रसायन चिकित्सा नाही केली, त्या अवयवाला बल जर नाही दिलं, तर तो अवयव दुबळा राहतो, ज्याला आयुर्वेदामध्ये वैगुण्य असं म्हणतात. आणि पुन्हा पुन्हा जरा हवामान बदललं, जरा अपथ्य काही झालं की लगेचच आजाराची सुरुवात होते. त्यामुळे त्या अवयवाला ताकद देणं ही संकल्पना आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराच्या बाबतीत आहे आणि हे आयुर्वेदाचं एक अतिशय वेगळेपण आहे. तर या फुफ्फुस जे अवयव जो आहे हा रक्ताच्या फेनभूत भागापासून तयार झालेला आहे असं आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन आहे. त्यामुळं त्या पद्धतीने निसर्गामध्ये जी औषधं दिसतात, सापडतात की ज्यांचं फुफ्फुसाशी साधर्म्य आहे, मग प्रवाळ असेल, लाक्षा असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा पिंपळी नावाचं एक औषध आहे ते सुद्धा वापरतात. अभ्रक भस्म याच्यामध्ये अत्यंत दिव्य औषधी आहे की जे फुफ्फुसाची ताकद वाढवतं.
तर पिंपळी हा सुद्धा उपाय एक मी तुम्हाला सांगतो की लेंडी पिंपळी उंदराच्या लेंड्यासारखं दिसणारं असतं म्हणून त्याला लेंडी पिंपळी म्हणतात. तर असं छोटंशी एक फळ असतं ते कुटून त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून पाणी टाकून त्याचा क्षीरपाक करणे आणि ते वर्धमान मात्रेमध्ये द्यायचा एक प्रघात आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 1 पिंपळी, नंतर 2 पिंपळी, असं रुग्णाचं बल, वय, त्याची क्षमता पाठवून आपण 21 पिंपळ्यांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त जर त्याची क्षमता असेल तर वाढू शकतो. आणि नंतर पुन्हा कमी कमी करत या पद्धतीने वर्धमान पिंपळी प्रयोग जर केला तर फुफ्फुसाची ताकद वाढते आणि पुढं येणारे जे काही त्रासदायक ऋतू असतात ते आपल्याला अजिबात त्रासदायक होत नाहीत. आपले प्रकृती तब्येत अत्यंत ठणठणीत राहते. आहार आणि पथ्य हे असंच एक आयुर्वेदाचं बलस्थान आहे की बल वाढवणारे, ताकद वाढवणारे परंतु कफ दोष न वाढवणारे अशा आहार पदार्थांची यामध्ये व्यवस्था करावी लागते. तर यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणजे मध. हे कफदोषावरचं जालीम औषध आहे. तर मध जो असतो हा व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने बनवलेला आपल्याला मध मिळाला तर तो असे जे ऋतू असतात, थंडीचे ऋतू, पावसाळ्याचे ऋतू, यामध्ये मुलांना तुम्ही 2 वेळेस 1-1 चमचा मध जर दिला, कारण हे एक आहार्य द्रव्य पण आहे, रोज 2 चमचे मध दिला तर जो मुख्य इन्फेक्शनचा सोर्स असतो मुलांचा तो म्हणजे घशापासून असतो. तर घसा जो आहे हा व्यवस्थित राहतो. त्याच्यामध्ये नॅचरल अँटीबायोटिक्स असतात, सूदिंग एजंट्स असतात, त्यामुळे इन्फेक्शन हे खालपर्यंत पोचत नाही. त्यामुळे मध आहारामध्ये ठेवावा. फुटाणे, लाह्या यासारख्या जे गोष्टी असतात की ज्या भाजून बनवलेल्या असतात की ज्यामध्ये पोषण मूल्य आहे परंतु कफदोष त्या गोष्टी वाढवत नाहीत, या गोष्टी कफ कमी करायला दम्यासाठी उपयुक्त असतात. राजगिरा आहे, मांसरस ही सुद्धा व्हेजिटेरियन ज्यांचा डाएट आहे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष चिकन मटन खाण्यापेक्षा मांसरस जो आहे हा बळ वाढवतो, शरीरामध्ये कफदोष वाढवत नाही. ड्रायफ्रूट्स ही सगळीच उपयुक्त आहेत. त्यातल्या त्यात जर्दाळू, गोडंबी, खारीक, काळ्या मनुका या गोष्टी ज्या आहेत ह्या इम्युनिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी, कफदोष कमी करण्यासाठी, बळ वाढवण्यासाठी, फुफ्फुसाची श्वसन संस्थेची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि तुम्हाला मी एक अतिशय उपयुक्त चटणी एक सांगणार आहे की ती घरी जर तुम्ही बनवून ठेवली तर ती आपोआप तुम्हाला कफदोषापासून संरक्षण देत राहील. पुदिना, लसूण, आलं, तुळस आणि ओली हळद बऱ्याचदा मिळते. तर या सगळ्यांचं मिश्रण करून बनवलेली जी अत्यंत रुचकर ही चटणी आहे ही जर खाण्यापिण्यामध्ये ठेवली तर कफाच्या अनेक विकारांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आहे म्हणजे व्यायाम. व्यायाम ह्या गोष्टीपासून कोणालाही आजकाल सुटका नाही, कारण आपली जीवनशैलीच ही इतकी बैठी झालेली आहे की आपण व्यायाम केल्याशिवाय आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे लहान मुलांना विशेषतः त्यांना करमणूक प्रधान असे काही गोष्टी असतील, मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, जिम्नॅस्टिक असेल, यासारख्या गोष्टी जरूर सुचवा. कारण मुलं आजकाल मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहेत. त्यामुळे बैठक, शाळेमध्ये बैठक, घरी आलं की करमणूक म्हणजे मोबाईल, क्लासमध्ये बैठक, एकंदरीत प्रवासामध्ये सगळं बसून या गोष्टींमुळे हालचाली कमी झालेल्या आहेत. वजन मुलांचं वाढत आहे. त्यामुळे हालचाल करायला प्रवृत्त करतील या पद्धतीचे खेळ मुलांना सुचवावेत. कमीत कमी सर्वांग सुंदर असा जो व्यायाम आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार आणि काही सोपे प्राणायामाचे उपाय जर केले तर मुलांच्या श्वसन संस्थेची क्षमता चांगली राहते. या पद्धतीने सर्वसमावेशक जेव्हा आपण उपाय करू शकतो तेव्हा बालकांना बालदमा या गोष्टींपासून आपण नक्की सुटका करून देऊ शकतो. तर सर्व पालकांना मी या निमित्ताने आवाहन करीन की बालदम्याने ग्रस्त असलेल्या मुलांना आयुर्वेदाच्या मदतीने मोकळा श्वास घेण्यासाठी आपण त्यांना जरूर सुसज्ज करूया. धन्यवाद.